आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। चुनाभट्टी में पानी पोई केंद्र का लोकार्पण संपन्न। छत्रपति शिवाजी महाराज रिक्शा स्टैंड, चुनाभट्टी में विष्णु आभा एजुकेशन ट्रस्ट एवं शिवशाही ऑटो रिक्शा एसोसिएशन द्वारा संचालित पेयजल सुविधा केंद्र का लोकार्पण समारोह किया गया। इस अवसर पर संस्था के अध्यक्ष विष्णु पवार सर, विश्वस्त सचिव सुश्री हेमलता पवार, माजी नगर सेवक विजय तांडेल, स्थानीय पुलिस स्टेशन PI श्रीयुत काटे जी उपस्थित रहे। इस कार्यक्रम ने स्थानीय नागरिकों के साथ रिक्शा चालक, मालक एवं हितचिंतक बड़ी संख्या में उपस्थित रहे। लोगों ने इस पेयजल केंद्र बनाने के लिए एसोसिएशन का आभार माना। कार्यक्रम को सफल बनाने में रिक्शा संगठन के अध्यक्ष एवं सेक्रेटरी श्री विलास तूरे, रमेश प्रजापति, तमाम पदाधिकारी, रिक्शा चालकों सहित जांभणे काका का प्रमुख योगदान रहा। मैंने तो मध्ये बोलू नको त्याच्यात आडो बोलणार आहे का? ओम नमः शिवाय ओम सत्यो जाता ब्रह्मचारी सत्यो जाता वै नमो भय वै नाति वै धम्मो नमो देवाय नमः कृष्णाय श्रेष्ठाय समर्पण समाधि कर्तव्य शब्देव दर्पण नमस्तु भद्रं दशम देव दर्पण कुंकुम समर्पयामि सौभाग्य वीडियो काढायला जाऊ। पानी पिया। ओम नमः शिवाय नमो नमः। ओम केशवाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। जरा पकडे हाथ धुवायच्या मध्ये सोडून द्या पाणी। ओम त्रिविक्रमाय नमः सीताराय नमः हरिकेश्वर नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः धर्म तीन बार पानी पिया। ओम नमः शिवाय नमः सीताराय नमः हरिकेश्वर नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः बुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः सोडायच्या मध्ये। ओम नमः शिवाय नमः सीताराय नमः हरिकेश्वर नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः बुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः द्वैताय नमः पुरुषोत्तमाय नमः जिताय नमः जितेन्द्र हरिकेश्वर नमः प्राणवत्स परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवे गायत्री छंद विनय योगा ओम भूम भूम महाम जनम तपम सतमः तस्मै तरम भर्गो देवस्य देवता तुमची कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवते नामस्मरण करा। श्रीमन महागणाधिपते मनिष्ठ देवतागण कुलदेवतागण ग्रामदेवतागण स्थानदेवतागण मातृदेवतागण इत्यादि नवग्रह देवतागण सर्वे देवजंगमागण सुमुख जय कपिल जगन हलंपूर्णाश कुंभकेतु बालिचंद्रगणना द्वादश देवतागण चारुंदी वाचैव संग्रह चतुर्भुजम वसंत वंदे दायसर मंगलमांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते सर्वदा सर्व कार्यास्तु तोषा मंगल तदेव रघुनाथ सिद्धिनंत देव ताराबल त्रिनवनंत देव विद्यालक्ष्मी पद्धती तर्फेने पाण्यापोळीचं उद्घाटन आज होतो येते आणि आपले उद्घाटन पाणीसाठी रिक्षा स्टँडसाठी शिवसाई रिक्षा स्टँडसाठी केल्याबद्दल विष्णू आभा एज्युकेशन त्याचं विष्णू पवार यांनी आपल्या इथे दिलं आहे आणि ताईबरोबर यांच्यानी उद्घाटनाचा प्रयत्न आम्ही करतोय। तरी आपले साहेब विजय तांडेल साहेब नगरसेवक इथे उपस्थित आहेत आणि सर्व रिक्षेवाले आपले उपस्थित आहे। या उद्घाटनासाठी आम्ही आज मान देतो यांना की तुम्ही या मार्शल भाई ओ मार्शल भाई मार्शल आ गया भाई खोलू का त्याला बांधलं बरोबर चालू करायचं भाई एक नल तुम्ही एक नल चालू करा नल चालू करायचं नल चालू करूया। एक काम करूया दरवाजा उघडून घेऊया आणि हे करूया मग नल चालू। माजी नगरसेवक विजय तांडेल साहेब आणि आमच्या जनतेला चुनाभट्टीतील विभागातील जनतेसाठी आणि आमच्या सर्व रिक्षा बांधवांसाठी आज या ठिकाणी जी पाणपोळी दिली आहे ती विष्णू आभा एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आणि अध्यक्ष आणि विश्वस्त सचिव हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तरी आम्ही आमच्या शिवशाही ऑटो रिक्षा असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन
आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करतो. काढला माझ्याकडे आहे ना. तसेच या संस्थेचे सचिव आणि विश्वस्त सौ हेमलता पवारताई यांचा देखील आम्ही रिक्षा युनियनच्या वतीने सत्कार करतो. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा आणि असेच आमच्या सर्व रिक्षा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं असे त्यांना आम्ही विनंती करतो. आणि या ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नमस्कार. की आम्हाला ज्या ज्या वेळेला कोणत्याही प्रकारची मदत लागते त्या त्या वेळेला आम्ही आमचे विजयभाई दांडे साहेब यांना घरात घुसून त्यांना बाहेर काढतो आणि त्यांच्याकडनं आम्ही मदत मिळवतो. आणि ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे की आमच्या रिक्षा बांधवांसाठी कधी नाही हा शब्द आजपर्यंत तरी आमच्या ऐकिवात नाही आहे. कधी कोणतंही काम सांगा बाई लगेच म्हणतात मी देतो जा, काय काळजी करू नका. तर अशा ह्या विजयभाईंचं मी शिवशाही ऑटो रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री विलास सुरे यांना सांगतो की त्यांनी बुके देऊन भाईंचा सत्कार करावा. आणि भाईंना अशीच विनंती करतो की अजून आपल्याला 2 कार्य करायचे आहेत. त्या 2 कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. आपल्या चुनाभट्टीतील सर्व रिक्षा बांधवांना कसं सहकार्य करून मोठं करायचं अशी ही 2 कार्य भविष्यामध्ये आम्हाला करायचं आहे. त्यावेळेला तुम्ही दोघेजणही आमच्या रिक्षा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा जेणेकरून चुनाभट्टी विभागातील जनतेची आम्हाला त्या माध्यमातून सेवा करायला संधी मिळेल. आणि तुम्ही असले तर आम्हाला कोणतीही काळजी नाही आहे. आम्ही बिनधास्त पुढे जाऊ शकतो. एवढं बोलून मी त्यांचे तसेच आमचे मार्शल